नमस्कार मित्रांनो, आपण पाळीव कसे बनवणार आहोत तुम्हाला मी आता दाखवणार आहे माझ्याकडचे ससे कोणत्यावर जातीचे आहे. चला पुढे. नमस्कार मित्रांनो, आपण पाळीव कसे पालन करतो तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडे कोणत्या जातीचे ससे आहेत ते. बघा ही आहे जात डच ब्लॅक आणि व्हाईट मिक्स आहे. ही न्यूझीलंड व्हाईट व ब्लॅक जायंट यापासून क्रॉस झालेली ब्रीड आहे डच. हिची पिल्ले बघू शकता तुम्ही, आईवरच गेली. आपण हे भांडं लावलं ना ते ड्रिंकर आहे पाण्याचं. याच्यामध्ये पाण्याची जेवढं तिला लागेल तेवढं ती पाणी पिते. वेस्ट काय आपलं पाणी जात नाही त्यासाठी. काय मेडिसिन द्यायचं असेल पाण्यातून तर आपण ह्यातून देऊ शकतो. बघा ही आहे 24 इंचीची आहे. ही पूर्ण अशी राखाडी आहे. बघू शकता डोळे बघा किती काळे आहेत तिथे. त्याच्या बाजूला आहे हा नर आहे डच जातीचा ब्लॅक अँड व्हाईट. इकडे बघू शकताय, इकडे न्यूझीलंड व्हाईट जातीची मादी आहे व तिची पिल्ले बघू शकताय. माझ्या पिल्लांना 20 दिवस झाले. बघा कशी ॲक्टिव्ह पिल्लं. इकडेही दाखवतो तुम्हाला. ही आहे ग्रेज आहे. ही काही गावठी असं नाही. त्याचा रंग जरी लाल असला तरी हा काय गावठी नाही. हिने मी पिल्लं दिले 3 दिवस झाले. दिसली का मित्रांनो पिल्लं? बघा खाली आहे न्यूझीलंड व्हाईट. म्हणजे सध्या या माझ्या गाभण आहेत सध्या. बघा हे पण पिल्लं आपल्याला. ही आहे ब्राऊन डच. ही ब्राऊन आणि व्हाईट मिक्स आहे. हिने काही दिवसाची पिल्लं दिले. इकडं आहे 24 इंचीला. आता हिने पिल्लं दिलेत ना, ही पिल्लं आपली 20 दिवसाची पिल्लं झाली. हा जो मी पिंजरा बनवला ना मित्रांनो, तो आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवला आहे. याच्यामध्ये आपण काही जास्त हे नाही केलं, कमी खर्चामध्ये केलेलं आहे आपलं बजेट. आणि माझ्याकडे सुरुवातीला 2च ससे होते. त्या 2 सशाची मला मार्केटिंग तयार झाली माझी. मला थोडा मोबदलाही मिळतो यातून पिल्लाच्या सेलमधून. आणि हा जोडधंदा म्हणून एक चांगला व्यवसायही तुम्ही करू शकता भविष्यात. बघा मित्रांनो इकडे पण आहे. इकडे आहे ब्लॅक जायंट. तुम्हाला दाखवतो मी. हे आहे न्यूझीलंड व्हाईट असणार आहे इथे. आणि इथे माझी पिल्लं घातले. पिल्लं बघू शकता तिची झोपली जातं. हे आहे न्यूझीलंड व्हाईट. बघा इकडे ग्रे जायंट जातीचा नर. हो आणि ग्रे जायंट जातीचा. आणि माझं काय मोठं काय फार्मिंग काय नाही. हे जे मी केलं आहे ना, ती माझी एक छोटी जागा होती. एक रूममध्ये केलं मी हे. बघू शकतो मित्रांनो. बघा ही माझी छोटी सुरुवात आहे. बघा व्यवसाय करायला